तर आज माझ्या सासू तुमच्यासोबत शेअर करणार आहे ग्रीन चिकन हंडी। आज मी बनवणार आहे चिकन हंडी। तर मी त्याच्यासाठी घेतले काजू, खोबरं, धने आहेत, शाई जिरा आणि आपला जिरा, खसखस, बडीशोप घेतलेली आहे आणि बदाम घेतलेले आहेत। मी याला हलकं भाजून घेणार आहे। भाजून घेऊन याची पेस्ट बनवणार आहे। तर मी तुम्हाला पुढे दाखवणार अजून मसाले काय आहे। तुम्ही बघून घेतलं ना, बडीशोप, खसखस आणि जिरा आहे आणि शाई जिरा आहे, खोबरं, बदाम। कंदाई हंडीसाठी आधी मी तुम्हाला दाखवते। हे हंडी घेतलेली आहे मातीची, ह्याच्यात बनवणार आहे। त्याच्यासाठी मी 4 कांदे घेतले मीडियम साईजचे आणि 4 टोमॅटो आणि 5 ते 7-8 मिरच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पुदिना आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे एक जीव करून वाटून घेणार आहे। आणि मी चिकन अर्धा किलो घेतलेले आहे, दही आहे, हळद, कच्च्या धण्याची पावडर, मीठ आणि हे गरम मसाला आहे। गरम मसाला म्हणजे दालचिनी, लवंग, काळे मिरे, का म्हणजे तो मसाला मी आता भाजून घेणार आहे, त्याच्यात नाही आहे गरम मसाला, म्हणून मी पावडर घेतलेली आहे। तर मी हे सगळं वाटून आहे ना चिकनला हे करणार आहे, मॅरिनेट करून ठेवणार आहे। तुम्ही बघत आहे माझा हे मसाला भाजून झाला आहे। भाजून म्हणजे मी लाल नाही केलं, एकदम गरम म्हणजे थोडंसं गरम केलं। 2 ते 3 मिनिटच मी गरम वाफ देऊन काढलेला आहे, का म्हणजे आपलं चिकन आहे ना ग्रीन चिकन हंडी आहे, तर त्याच्यामध्ये एकदम मसाला काळा वगैरे नाही पाहिजे। त्याच्यासाठी मी एकदम 2 ते 3 मिनिटं स्लो गॅसवर वाफून काढलेलं आहे। ह्याला तुम्ही बघत आहे मी हे मिक्सरला वाटून घेतलंय। ह्याला अजून बारीक करणार आहे, का म्हणजे मी आता ह्याच्यामध्ये टाकत आहे कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण सगळं एक जीव करून मी वाटून घेणार आहे। बारीक पेस्ट करणार आहे याची, का म्हणजे आपल्याला चिकनला लावायला हवे, तर मोठं मोठं नको आपल्याला। तुम्ही बघत आहे हे वाटून झालं। मी थोडासा फूड कलर घालत आहे ग्रीन, का म्हणजे आपल्याला ग्रीन कलर यायला हवे, का म्हणजे ह्याच्यात खोबरं, बदाम, काजू आहे ना, तर थोडा लाईट ग्रीन येणार, तर आपल्याला थोडा डार्क ग्रीन हवे, म्हणून फूड कलर मी चांगल्यातला घेऊन घातलेला आहे ह्याच्यामध्ये। तुम्ही बघत आहे मी कांदा आहे ना असं कापून घेतलेला, मी त्याला असं थोडं चिवचून घेते हाताने, का म्हणजे हा खुल्ला व्हायला हवे, का म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये घातलं की मटन ते चिकनमध्ये घातलं ना तर ते एकत्र नको बसायला, आपल्याला खुल्ला करून घ्यायचं आहे। तुम्ही बघत आहे मी खुल्ला केली। तर आता माझा मसाले सगळे रेडी आहेत, तर तुम्ही बघताय मी आता टाकत आहे चिकनमध्ये हे मसाला आणि मीठ टाकत आहे चवीनुसार, आपल्याला जेवढं लागतं मीठ तेवढं, गरम मसाला, धन्याची पावडर, हळद आणि दही टाकले मी, पुदिना आणि हे कोथिंबीर। तर आता मी तुम्हाला सांगू, मी आता ह्याला हाताने चांगलं मी हे करून घेणार आहे। जेवढं आपण हाताने करतो ना मसाले तेवढे छान लागतात, त्याच्यासाठी मी हाताने करून घेत आहे। आणि तुम्ही हे बघत आहे ना, हे माझ्याकडे मटका आहे हंडी मातीची, तर मी ह्याला चांगलं स्वच्छ घासून धुवून आहे ना ठेवलेली आहे। आणि ह्याला पुरं आतून बाहेरून मी तेल लावलं, का म्हणजे तेल लावलं ना तर ते म्हणतात ना खराब होत नाही आणि फाटत वगैरे नाही, साईडने ते चीर वगैरे पडते, तुटतंय फुटतंय असं म्हणतात ना, तर त्याच्यासाठी मी आतून पण बाहेरून पण तेल लावलेलं आहे। मी तेल गरम करून सनी ठेवलेलं होतं, 2 वाटी तेल घेतलंय मीडियम वाटीने, जास्त नाही। मग तेल गरम करून आधी मी हंडी घातलेलं आहे, गॅसवर नाही ठेवली हंडी घातलेलं आहे। आता मी ह्यामध्ये टाकत आहे कांदा, जसं दम बिर्याणी बनवतो ना आपण तसं हे ग्रीन दम चिकन आहे। दम बिर्याणी सारखंच आहे, पण बघा तुम्ही खूपच छान होणार। तर मी आता ह्याच्यावर लहेर देत आहे, जसं आपण दम बिर्याणीला देतो तसं देणार आहे। आता मी ह्याच्यावर टमॅटो टाकणार आहे, टमॅटो आणि अख्खी ग्रीन चिली टाकत आहे। आता परत मी ह्याच्यावर लहेर देणार आहे मसाल्याची, जसं आपण दम बिर्याणी बनवतो ना तसंच हे ग्रीन दम चिकन आहे। तुम्ही काय नाव देऊ शकता, पण मी जे बनवली ना ग्रीन दम चिकन आहे, दम बिर्याणी सारखंच आहे। मी तुम्हाला दाखवते। तेल घातलं, कांदा घातलं, मग चिकन, मग परत चिकन टोमॅटो वगैरे घातलं। आता मी परत तेल टाकणार आहे थोडं, का म्हणजे आपल्याला फोडणी द्यायची नाही। बघत आहे
आपली 2 लहेर रेडी आहे। मग आता त्या लहेरवर मी अजून थोडंसं तेल टाकणार आहे, का म्हणजे आपण तेल तापायला ठेवलं की त्याच्यात तडका देतो ना, मग कच्च्या तेलामध्ये घातलं की मग तो कच्च्या तेलाची वास येणार, मग छान नाही लागणार। म्हणून मी तेल आधी तापून कडून घेतलं, मग त्याच्यानंतर मी ह्याच्यात टाकलेलं आहे। तुम्ही बघताय किती छान दिसतंय। आता मी ह्याला दमायला ठेवणार आहे। भले आपल्याला ह्याच्यात अर्धा तास लागेल, पण स्लो गॅसवर आपण ह्याला दम करून घेणार आहे। बघताय मी आता कव्हर करून ठेवत आहे ह्याला। आपल्याला फिरवायचं नाही ह्याला, चांगलं व्यवस्थित। आता ह्याचं पाणी वगैरे सुटणार, दह्याचं पाणी, कांद्याचं पाणी, टमॅटोचं पाणी, चिकनचं पाणी, मसाल्याचं पाणी, त्याच्यातच हे बनणार आहे। आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे ह्याला। असंच एक तर 15 मिनिटं स्लो गॅसवर मी ठेवलेली आहे। बस तसंच तुम्ही 15 मिनिटानंतर हलक्या हाताने फिरवा, मग त्याच्यानंतर परत 15 ते 20 मिनिटं ठेवा। भले अर्धा पाऊण तास लागेल, पण छान होणार। तुम्ही बघत आहे ह्याच्यावर थोडा तळलेला कांदा टाकते। मी तळून पहिलंच माझ्या घरी रेडी असतोय। तुम्ही बघत आहे मी खाली हे जाळी ठेवलेली आहे, तंदुरी जाळी नसेल तर पण चालेल, पण मी तंदुरी जाळी ठेवली। आता ह्याला बघा कसं एकदम वाफ सुटलेला आहे, आतून शिजायला लागलं हे। नंतर फिरवायचं आपल्याला, हा म्हणजे आता 10 मिनिटं पण नाही झाले, मी तुम्हाला दाखवत आहे। आपला असा आतमधून मसाला शिजवून घेणार, त्याच्यातच आपलं चिकन मस्त शिजून रेडी होऊन येणार। आज मी तुम्ही सांगत असेल हे आवाज कुणाचे येते, आज माझी सून नाही आहे, थोडं कामासाठी बाहेर गेलेली आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनत आहे। म्हणजे सुनाची मदत करणं माझा पण फर्ज असतो ना सासूचा। मी नाही तिला समजलं तर कोण समजणार आहे ना। तुम्ही पण एक सून असेल, तुम्ही पण एक सासू असेल, बस असंच खुश राहा आणि असंच एका दुसऱ्याला हेल्प करा। सासू सुना एकदम आई मुलीसारखे राहा, तर मला खूपच बरं वाटेल। मला काय सगळ्यांना बघणाऱ्यांना पण खूपच बरं वाटतं। तुम्ही बघत आहे खूप छानशी उकळी आली, ह्याच्यातच आपलं शिजत आहे। बघितलं ना, मी तर पाणी बिलकुलही नाही टाकलं, तरी पण ह्याच्यात पाणी सुटलेलं आहे। तर आपल्याला एकदम हलक्या हाताने फिरवायचं आहे। तर आपला खालतीला कांदा वर घ्यायचा, वरतीला कांदा खाली घ्यायचा। हे बघा खालतीला कांदा शिजलेला आहे, आता वरतीला कांदा आपल्याला शिजवायचा। तुम्ही बघत आहे किती छान दिसतंय। आता मी ह्याला स्लो गॅसवर ठेवली होती 15 ते 20 मिनिटं, तर आता मी थोडं स्लो सून थोडा हाय वाढवलेला आहे याचा। आता बघा एकदम छानशी झालेलं आहे, शिजलेलं आहे। अजून थोडं शिजायचं आहे। आपण पाणी बिलकुल नाही घातलं, तुम्ही बघताय ना, मसाल्याचं आणि चिकनचं दह्याचंच पाणी तर आपल्याला त्याच्यातच सुकं करायचं। अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची, तुम्ही खात असाल तर चपाती संगड खावा, नाही तर ज्वारीची भाकर, नाही तर राईस, नाहीतर काही नका घेऊ तुम्ही, राईस ज्वारीची भाकर चपाती काही नाही, असंच कोरडं खावा सुकं करून, तर तुम्हाला खूपच टेस्ट छान आहे आणि खूप छान लागणार। कोरडं पण खायला खूप छान लागेल, आणि ज्यांना आवडते त्यांनी चपाती भात भाकरी संगड खाऊ शकतो। आणि असं बघायला गेलं तर हे तसंच खायला खूपच बरं वाटेल, छान वाटेल, टेस्ट पण खूप छान येणार तसं। बघत आहे चिकन ग्रीन हंडी रेडी आहे। ह्याला चिकन ग्रीन हंडी बोला या चिकन ह्याला दम चिकन बोला, पण झालंय दम बिर्याणीचा मी ह्याला शेप दिलेला आहे। आणि खाण्यामध्ये हंडी आहे, बघण्यामध्ये ग्रेव्ही ग्रीन आहे, दिसते ना छान। तुम्ही बघत आहे आपलं रेडी आहे। मी आता ह्याच्यावर थोडा धूर देते, जास्त नाही गरम केली, का म्हणजे आपल्याला जास्त नको द्यायला, का म्हणजे पहिला आपल्याला ह्याच्यामध्ये फ्लेवर आहे हंडीचा, म्हणून मी हलका देत आहे। बघत आहे हे आपलं रेडी झालं। आता मला मी काढत आहे बाहेर वाटीला, ह्याला सर्व करायचं आपल्याला। खूपच छान झालेलं आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे। म्हणजे मी जास्त काढत नाही आहे, तर असं जेव्हा आपल्याला खायचं असतं आपण तेव्हाच सर्व करायचं, त्यापर्यंत काढायचं। आता माझ्या घरी सगळे जेवणाला बसलेले आहेत, म्हणून मी थोडंच काढले, का म्हणजे थोडेच बसलेले आहेत ना जेवायला, 2 ते 3 माणसं बसले जेवायला, म्हणून मी थोडंसं काढते। तुम्हाला ग्रीन चिकन हंडीची रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग गाईज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब।